मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आज आहे दत्त जयंती, तर तुम्हाला सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर या वर्षी दत्त जयंती ही 2 दिवस आलेली आहे, म्हणजे जे दत्त मंदिर आहेत ना, मंदिरामध्ये 14 तारखेला दत्त जयंती साजरी केली जाते आणि आपल्या केंद्रामध्ये 15 तारखेला दत्त जयंती साजरी केली जाते। कारण 14 तारखेला पौर्णिमा संध्याकाळी 4:31 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला 2:31 पौर्णिमा असणार आहे। त्यामुळे 15 तारखेलाच दत्त जयंती केंद्रामध्ये साजरी केली जाते। तर हा व्हिडिओ आहे 14 तारखेचा। हा व्हिडिओ आजचा तुमच्यापर्यंत उद्या येईल 15 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी। तर मी 14 तारखेला उपवास नाही केला, 15 तारखेला उद्या करणार आहे। तर मी सकाळ सकाळ लवकरच उठले होते, कारण फौजी साहेब 3 वाजताच उठले होते। त्यांना जायचं होतं 4 वाजता देवगडला, कारण फौजी साहेबांना देवगडला दत्त मंदिर आहे ना खूप मोठं, तर तिथं बंदोबस्त लागलेला होता। कारण तिथं खूप गर्दी असते, दरवर्षी त्यांना तिथं ड्युटी लागती। तर त्यांना जायचं होतं बंदोबस्ताला, ते उठले 3 वाजता। मग मी पण त्यांच्याबरोबर उठले, चहा पाणी केलं, ते 4 वाजता गेले आणि म्हणलं आता काय झोपायचंय, सकाळ सकाळचा ब्रह्ममुहूर्त चालू आहे म्हणलं, आणि ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली ना असं म्हणतात देवापर्यंत पोहोचल्या जाती। आणि दत्त जयंती पण आहे, तर म्हणलं चला आपण आज सकाळ सकाळ पूजेला सुरुवात करूया। तर फौजी साहेब गेले 4 वाजता, त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली। मोठा मुलगा उठलेला होता, मग तो आला बाहेर माझ्या बरोबर। नंतर मी बाहेरचं पण आवरलं आणि बाहेरचे मस्त झाडांना फुलं आलेली होते। कालच मी जे झाडं बांधले होते ना गलांड्याचे, त्याला इतके छान फुलं आलेले होते ना, सगळे फुलं तोडून घेतले मी। तर जे पहिले फुलं आलेले आहेत ते तोडल्याशिवाय नवी फुलं पटकन चांगले येत नाहीत, त्याच्यामुळे मी सगळे फुलं तोडून घेतले। तर मार्गशीर्ष मध्ये जी पौर्णिमा येते ना, तर त्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाते। 14 तारखेला पौर्णिमा ही संध्याकाळी लागणार आहे, पण कॅलेंडरमध्ये पण अन्नपूर्णा जयंती ही 14 तारखेलाच दिली गेलेली आहे। तर म्हणलं सकाळीच मी आता पूजा करते अन्नपूर्णा देवीची पण किचन वाट्यावरती। तर सकाळ सकाळ आपण गॅसची पूजा करतो ना, तर अन्नपूर्णा देवीची पण पूजा करून घेते म्हणलं, कारण संध्याकाळी जरी पौर्णिमा लागणार होती तरी पण म्हणलं सकाळी पण पूजा होईल आणि संध्याकाळी पण होईल। तर अन्नपूर्णा देवीची पूजा ही सकाळी मांडली ना, तर ती दुसऱ्या दिवशीच उचलायची असते ना, तर किचन वाट्यावरती एका कोपऱ्यामध्ये मी अन्नपूर्णा देवीची मस्त अशी पूजा करून घेतली। मार्गशीर्ष मध्ये येणारी अन्नपूर्णा जयंती ही अन्नपूर्णा देवीला समर्पित आहे, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की अन्नपूर्णा देवी ही आपल्याला अन्न आणि पोषण प्रदान करत असते। त्यामुळे अन्न आणि पोषणाची देवी म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते। तर सागर बोलला खूप थंडी आहे, मी चहा बनवतो। तर त्याला म्हणलं आधी मी गॅसची पूजा करते, अन्नपूर्णा देवीची पूजा करते किचन वाट्यावरती, त्याच्यानंतर तू चहा बनव। त्यामुळे मी घरात आधी गॅसची पूजा केली, त्यानंतर आले बाहेर। तर शनिवार पण होता ना, तर शनिवारी म्हणलं शमीच्या झाडाला मी दिवा लावत असते, तर शमीच्या झाडाला दिवा लावला, तुळशीला लावला आणि त्याच्यानंतर मग सडा रांगोळी सगळं करून घेते। तर बघा आता आपल्या उंबरठ्याला मस्त असं हळदीचं लेपन करून घेते मी। तर असं म्हणतात की आपल्या मेन दरवाजाला आणि किचनला लाकडाचा उंबरठा असावा। वास्तुशास्त्रामध्ये दाराच्या 4थ्या भागाला उंबरठा असं म्हणतात। असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मकता प्रवेश करून देत नाही। अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वास्तिक ही धार्मिक चिन्हे लावले पाहिजे। आणि दाराच्या बाहेर आपल्या अंगणामध्ये तर आपण रांगोळी वगैरे काढून मस्त असं आपलं अंगण उंबरठा सुशोभित तर करतच असतो। वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की आपला उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो। उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही। वास्तुशास्त्रात असंही सांगितलं जातं की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही। घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी आपण दुरुस्ती केली पाहिजे, कारण दाराची तुटलेली चौकट उंबरठा हे अशुभ मानलं जातं। त्यामुळं आता सकाळ सकाळ मी आंघोळ केली होती ना, त्यामुळे अंगातलं सगळं गार निघून गेलं होतं। पण तरी पण बराच वेळ मी रांगोळी काढत बाहेर होते ना, त्यामुळे सगळं हातपाय थंड पडले होते। तर मी शेगडी लावली घरात आले आले आणि थोडंसं शेकत बसले। आणि तसं पण आता थंडीमध्ये ना किचनमध्ये मी असले की ही शेगडी लावून देत असते, म्हणजे किचनमध्ये सगळं म्हणजे गरम राहतं
आणि माझ्या रूममध्ये बेडरूममध्ये असले ना मग मी रूम हीटर लावत असते, त्यामुळं माझं रूम पण एकदम गरम राहतं. कारण थंडीमध्ये ना मला अजिबात थंडी सहन होत नाही. फौजी साहेब मला नेहमी ओरडतात, सकाळ सकाळ बाहेर नको येत जाऊ. पण असं बाहेरचं मला सकाळ सकाळ सडा रांगोळी बाहेरचं आवरलं नाही ना एकदम असं पारूसं पारूसं वाटतं. असं वाटतं की काहीच नाही केलं, सगळं घर तसंच आहे पारूसं. त्यामुळे मी सकाळ सकाळ थोडंसं बाहेर पटकन उरकते आणि घरात येऊन मग रूम हीटर त्यानंतर ही शेगडी लावून देत असते. आता मी गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा उपवासाला नैवेद्य दाखवायला घेवड्याच्या शेंगा केल्या होत्या. कारण गावाकडे गेले होते आणि मी भरपूर अशा शेंगा आणल्या होत्या. 3-4 भाज्या होते ना अशा. कारण फ्रीजमध्ये ठेवल्या ना त्या खराब पण होत नाही लवकर. तर गुरुवारी पण भाजी केली होती मी घेवड्याच्या शेंगाची. आणि आज पण नैवेद्य दाखवायला स्वामींना मी घेवड्याच्या शेंगाची भाजी केली. कारण 15 तारखेला मी उपवास करणार आहे ना दत्त जयंतीचा. तर मला तो म्हणजे घेवड्याच्या शेंगाचा काही नैवेद्य दाखवता येणार नाही ना. डायरेक्ट 16 तारखेलाच दाखवता येईल उपवास सोडायला. त्यामुळं मी आज घेवड्याच्या शेंगाची भाजी पण केली आणि शेगडी चालूच होती. तर त्याच्यावरती मी एकीकडं शेगडीवरती कुकरला भात पण लावलेला होता आणि डाळ पण शिजली होती आधी. तर माझं असं घरातलं काम पण चालू होतं एकीकडं आणि मी स्वयंपाकाचं पण चालू होतं. असं स्वयंपाकाला डाळ लावून दिली की दुसरं काम करते, भात लावून दिला का दुसरं काम करते. असं म्हणजे उभं राहावं लागत नाही किचनमध्ये सारखं. आपण कुकर लावून दिला की दुसरं काम करता येतं. तर स्वयंपाक निमार्दा करून घेते म्हणलं आणि मग स्वामींना अभिषेक पण घालायचा आहे. देवपूजेला भरपूर वेळ लागतो ना, अंघोळ घालायची सगळ्या देवांना, मंदिर आवरायचं. तर मला 2-3 तास सगळं लागतात. त्यामुळं म्हणलं आधी निमार्दा स्वयंपाक करते, त्यानंतर मग चपात्या करेन नंतर आणि नैवेद्य दाखवण. तर निमार्दा स्वयंपाक उरकला. त्यानंतर सगळ्या देवांना अंघोळ घातली. मी देवांना मंदिरामध्ये स्थान दिलं. रोजची देवपूजा झाली. त्यानंतर मी घेतलं स्वामींना अभिषेक घालायला. तर स्वामींना अभिषेक घालते म्हणलं आज मी. कारण दत्त जयंती 14 तारखेला पण 15 तारखेला पण आहे ना, तर आज पण घालन म्हणलं मी स्वामींना अभिषेक आणि उद्या पण घालन. आणि दत्त महाराजांची, दत्तगुरूंची माझ्याकडं काही मूर्ती वगैरे नाही आहे ना, तर मी स्वामींनाच अभिषेक घालते आणि श्री स्वामी समर्थ, दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं माझे चालू होतं. तर तुम्हाला एक सांगू का ताईंनो, माझी पूजा काय एकदम असं म्हणजे डीपमध्ये नसते. माझ्याकडून जेवढं होईल ना तेवढंच मी करत असते. हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे असं नाही. तर आपल्याला कसं आहे ना, देव काही म्हणत नाही तुम्ही सगळं तुमचं घर, संसार, परिवार सगळं सोडा आणि माझ्याच मागं लागा, तसं नाही आहे. तर आपल्याच्यानी आपलं घर, संसार सगळं पाहून जेवढं होतंय ना तेवढंच केलं पाहिजे. त्यामुळं माझ्याच्याने जेवढं होतंय ना तेवढं मी करत असते. तर इथं मी स्वामी महाराजांना अभिषेक घालते. तर अभिषेकसाठी सगळं पंचामृत मिक्स करून नाही घेतलं मी, सगळं वेगवेगळं घेतलंय. दही, दूध, तूप, मध, साखर. तर यांनी सगळ्यांनी अभिषेक घातला स्वामी महाराजांना. त्यानंतर केशर चंदनयुक्त अष्टगंध आहे ना त्यांनी पण अभिषेक घातला. तर नेमकं परमार्थ म्हणतात कशाला हे तुम्हाला मी अगदी थोडक्यात सांगते. परमार्थ म्हणजे दुसऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य किंवा परोपकार, याचा उद्देश इतरांच्या भल्यासाठी किंवा मानवतेच्या सेवेसाठी कार्य करणे असा होतो. परमार्थ म्हणजे आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन समाजातील इतर लोकांच्या भल्यासाठी काम करणे. यात परोपकार, सेवाभाव, दानधर्म आणि इतरांप्रती समर्पित भावना यांचा समावेश होतो. आता अध्यात्म आणि परमार्थ याच्यातला फरक मी तुम्हाला सांगते. तर अध्यात्म हे आत्मउन्नतीसाठी म्हणजे आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी केलेले कार्य म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ म्हणजे इतरांच्या भल्यासाठी केलेले कर्म म्हणजे परमार्थ. तर काही लोकांना परमार्थ आणि अध्यात्मातला फरकच कळत नाही. त्याच्यामुळे ते बोलतात आम्ही परमार्थ करतो, पण ते परमार्थ नसतात करत, ते अध्यात्म करत असतात. फक्त स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीसाठी ते करत असतात. पण तेवढं करून पण त्यांचा आत्मा इतका उन्नत झालेला नसतो ना, ते फक्त स्वतःचाच विचार करतात, ते इतरांचा विचारच करत नाही. तर मंडळी तुम्ही बोलता की असं का बोलती, तर ताईंनो जवळचे म्हणजे खूप जवळचे अनुभव मी असे पाहिलेत ना, त्यामुळे मी बोलते. पण त्यातून पण सांगते की आपल्या हाताचे 5ही बोटं सारखे नसतात ना, त्याचप्रमाणे सगळे लोक सारखे नसतात. त्यामध्ये चांगले पण भरपूर असतात. त्यामुळे एक वाईट आहे म्हणून मी सगळ्यांना दोष नाही देऊ शकत. पहिल्या काळात कसं असायचं ना, आजोबांनी पणजोबांनी जे कर्म केलेले आहेत ना ते नातवंडांना परतवंडांना भोगावं लागायचं. पण आजकाल कसं आहे ना, ज्याच्या कर्माची फळं ज्याची त्यालाच भोगायची असतात. त्यामुळं आपल्याला आपले कर्म कसे करायचे किंवा अध्यात्म किंवा परमार्थ कसा करायचा ना ते आपणच ठरवायचं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का ताई, मी तुम्ही म्हणता एवढी देवदेव करते, देवपूजा करते, सगळं करते, देवाकडे हे काय काय मागत असन. पण मी खरंच दत्त जयंती आज खोटं बोलत नाही. मी कधीच देवाकडं काहीच मागितलं नाही, फक्त माझ्या फौजी साहेबांना सोडून. लग्नाच्या वेळेस जमायचं ना आमचं, त्यावेळेस मी देवाकडे गणपती बाप्पाला
माझ्या फौजी साहेबांना मागितलं होतं. त्याच्यानंतर मी आत्तापर्यंत देवाला कधीच काही मागितलं नाही. फक्त मी मनोभावे देवपूजा करत असते. देवा मला हेच करन, तेच करन, मी तुला हे करन, मी तुला ते करन, मग मला तू हेच देन, तेच दे. देवाला मी रिश्वत देऊन कधीच काहीच मागत नाही. आत्तापर्यंत मी देवाला कधीच मागितलं नाही. निस्वार्थपणाने मी पूजा करते ना, देवाने मला भरभरून दिलं आहे. माझी झोळी इतकी भरवली ना, देवाने मला काही मागायची वेळच आणली नाही कधी. तर बऱ्याचशा ताई विचारत असतात, की ताई तू गुरुचरित्र पारायण केलंय का? स्वामीचरित्र सारामृत वाचते का? तर ताईंनो, तुम्हाला एक खरं सांगू का? आत्तापर्यंत मी गुरुचरित्र पारायण एकदाही केलेलं नाही आणि स्वामीचरित्र सारामृत मी फक्त म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी पूर्ण वाचते आणि जेव्हा माझ्या मनात येईल ना, तेव्हा मी पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचते. असं मी म्हणजे पारायण केलंय वगैरे कधीच झालं नाही. तर आपण काय करतो, आपल्याला स्वामीचरित्र वाचायचं असेल ना, तर संकल्प करतो. आपल्याला काही आपल्या मनातल्या इच्छा मागायच्या असेल तर आपण ते संकल्प करतो, वाचतो. तर असं करत असतो. पण देवाने मला आत्तापर्यंत काहीच मागायची वेळच नाही येऊन दिली. त्याच्यामुळं मी हे गुरुचरित्र पारायण आत्तापर्यंत केलेलं पण नाही आहे. तर देव म्हणतो ना, की तुम्ही तुमचा सुखी संसार पाहून माझी जेवढी होईल तेवढी सेवा करा. तर मी तेच करत असते. कारण आत्तापर्यंत फौजीसाहेब फौजमध्ये होते. मला मुलं बाळं सगळं पाहावं लागायचं. हे सगळं पाहून मला पारायणाला बसता येत नाही आणि सगळं मलाच करावं लागतं घरामध्ये. त्यामुळे वेळ पण मिळत नाही. त्यामुळे माझ्याच्यानं जेवढी साधी सोपी पूजा होती ना, नित्यसेवा होती ना, तेवढं मी करत असते. नित्यसेवेमध्ये मी फक्त स्वामीचरित्राचे 3 अध्याय वाचते आणि मनाला आलं तर मग पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचते. तर असं करत असते. माझी एकदम साधी भोळी-भावडी पूजा आहे. तर असं करत असते. मी काही डीपमध्ये करत नाही. तर बऱ्याचशा ताई बोलत होत्या ना, की ताई तू गुरुचरित्र वाचते की नाही वगैरे बरेचसे प्रश्न होते. तर म्हटलं चला आज तुम्हाला सांगावं. तर आता तुम्ही बोलताना की काय केलं हे, तर मी घराची नजर काढली. तर मी कवळा बांधला होता ना दिवाळीच्या वेळेस, तर तो आता दिवाळीला 2 महिने होत आले मला वाटतं. तर लवकरच तो खराब झाला ह्यावेळेस. तर म्हणलं शनिवार पण आहे आणि पौर्णिमा पण आहे संध्याकाळी. तर मी घराची नजर काढली, एक नारळ घेतला, नारळावरती कापूर जाळला आणि 3 वेळा जसं घड्याळ फिरतं ना, म्हणजे त्या डायरेक्शनने 3 वेळा घरावरून ओवळला तो नारळ आणि पाण्यामध्ये टाकलाय. तर पाण्यामध्ये टाकलं ना, तर ती आपण जशी नजर काढतो ना मुलांची, नजर काढल्यानंतर पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकतो, त्याचप्रमाणे तो नारळ पाण्यामध्ये टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाच्या म्हणजे बुडाला ठेवून द्यायचा, बाबळीच्या झुडपामध्ये टाकायचा. तर आमच्या इकडं बाबळीचे झुडपं भरपूर आहेत ना, एड्या बाबळीचे, मी त्या झुडपामध्ये टाकून देईन. तर असं करायचं किंवा पाण्याची सोय असेल ना, तर पाण्यामध्ये पण आपण त्याला विसर्जित करू शकतो. अशी नजर काढायची शनिवारी, मंगळवारी किंवा अमावास्या पौर्णिमेला आपल्या घराची नजर काढत जायची आपण. तर माणसालाच नजर लागते असं नाही, आपल्या घराला पण नजर लागत असते बरं का. तर पौर्णिमेचा चंद्र किती भारी दिसतोय बघा. तर पाठीमागं मी एका व्हिडिओमध्ये विचारलं होतं, चंद्राजवळ जी चांदणी असते तिला शुक्र चांदणी बोलतात की ध्रुव तारा बोलतात. तर काही ताई बोलल्या शुक्राची चांदणी, तर काही ताई बोलल्या ध्रुव तारा आहे. तर व्हॉइस ओव्हर करताना, रेकॉर्डिंग करताना मी खूप घाई गडबडीने करत असते ना, तर एखादा शब्द इकडं तिकडं गेला तर प्लीज ताईंनो समजून घेत जा. कारण मराठी भाषा आहे ना आपली, जशी वळावी तशी वळली जाते ना, त्यामुळे एखादा शब्द इकडं तिकडं होऊ शकतं. तर तुम्ही म्हणता ना, आता ही देवगडला तुम्ही गेले होते का? तर नाही ताईंनो, फौजी साहेबांना देवगडला दत्त जयंतीला बंदोबस्त लागला होता ना, तर तेच गेले होते. त्यांना म्हणलं दत्त महाराजांचं तुम्ही दर्शन पण घ्या आणि थोडंफार शूट पण घ्या. तर आपल्या मंडळींना मी दाखवण पण आणि दर्शन झालं तर दर्शन पण होईल व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं. तर त्यांना म्हणलं होतं थोडंसं शूट घ्या. तर त्यांनी ते शूट घेऊन मला क्लिपा पाठवल्यात. तर त्याच क्लिपा मी ॲड करते. तर देवगडला गेले होते फौजी साहेब आणि ड्युटीला. तर दरवर्षी काय होतं, कुठेही फौजी साहेबांची ड्युटी असली ना, तर त्यांना दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून त्यांना बंदोबस्त देवगडला लागतो, म्हणजे लागतोच. असं 3-4 वर्ष झालेत. तर असं होतं, देवाच्या कृपेने फौजी साहेबांची ड्युटी पण तिथे लागते. फौजी साहेबांचं दर्शन पण होतं आणि मध्ये आधी आम्ही पण असं जात राहतो दर्शनाला. तर अशी भोळ्या भाबड्या मनाने मनापासून जर पूजा केली ना, तर देवाचं म्हणजे आपल्याला कळून येत नाही. तुम्ही बघा, फौजी साहेबांना तिथं ड्युटी पण लागते. तर माझी भोळी-भाबडी पूजा अशी असते ताईंनो, मी खरंच तुम्हाला सांगितलं, खोटं बोलत नाहीये. तर पूजा करायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवत असते ना, तर बऱ्याचशा ताई बोलतात, "हे विसरलं, ते विसरलं, असंच झालं, तसंच झालं." तर मला त्याचं तुम्ही
बोलल्या तरी पण मला काहीच वाटत नाही. तर मला नंतर ते म्हणजे कळतं पण, की माझ्याकडून हे विसरलंय, ते विसरलंय, असं झालं, तसं झालं. पण मला त्याचं खंत अजिबात वाटत नाही. कारण मी तेवढं मनातून भोळ्या-भाबड्या मनाने पूजा करते ना, मला एकदम समाधान वाटतं आणि माझ्या भोळ्या-भाबड्या पूजेमुळे देव पण प्रसन्न म्हणजे समाधानी नक्कीच होत असेल, मला असं वाटतं मनातून. त्यामुळं मला वाईट अजिबात वाटत नाही ताईंनो. जेवढं होईल तेवढं मी करत असते. तर फौजी साहेबांनी बघा हाय हॅलो केले तुम्हाला पण. तर असं फौजी साहेबांची ड्युटी लागली होती. इतकी गर्दी होती ना, फौजी साहेब बोलले देवगडमध्ये त्यांनी मला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा दाखवलं. इतकी गर्दी होती. रात्री त्यांना यायला 2 वाजले होते. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत फुल गर्दी होती. तर नेमकं आरतीच्या वेळेस फौजी साहेब तिथं होते. तर त्यांचं पण दर्शन छान झालं. तर फौजी साहेबांची वाट पाहत मला 1 वाजली होती. 1 वाजेपर्यंत मी जागी होते. त्याच्यानंतर मला झोप लागली. फौजी साहेब आले 2 वाजता ड्युटीवरून. 2 वाजले ना. चला पटकन लय थंडी वाजली. हे बघा मंडळी, मी झोपातून उठून बाहेर आले. फौजी साहेब आलेत रात्री 2 वाजलेत आता आहे ना. तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.